नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज मी निघालेलो आहे उदगीरीला। उदगीरी आमच्या घरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। उदगीरीला जाताना वाटेमध्ये निनाई परळे धरण लागते। हे धरण देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। उदगीरीचे घनदाट जंगल आणि तिथे असलेले आई काळामा देवीचे मंदिर तुम्हाला दाखवणार आहे। मंदिरापासून 4 किलोमीटर अंतरावर गुरववाडी गाव आहे आणि त्या गावाजवळ आहे गुरववाडी कडा। या कड्यातील ॲडव्हेंचर रोड आणि हा भयानक कडा तुम्हाला दाखवणार आहे। तर चला प्रवासाला सुरुवात करूया। आज आम्ही निघालेलो आहे उदगीरीला। उदगीरी आमच्या घरापासून 35 किलोमीटर आहे। उदगीरीला जाणारा रोड सह्याद्री पर्वतरांगामधून जातो। उदगीरीला जात असताना वाटेमध्ये आम्हाला धरण लागले। हे धरण आहे निनाई परळे धरण। बघा किती मोठे धरण आहे। धरणाची सुरुवात इथून होते आणि हे धरण असेच या सह्याद्री पर्वतामधून असेच दूरपर्यंत जाते। मित्रांनो, उदगीरीला जाताना वाटेमध्ये घनदाट जंगल लागते। त्या जंगलामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। बघू शकता सुंदर असे हिरवेगार जंगल किती घनदाट आहे आणि या घनदाट जंगलामधून रोड गेलेला आहे। या जंगलामध्ये अनेक वन्य प्राणी आहेत। घोरेडे, वाघ, बिबट्या, जंगली डुक्कर असे अनेक प्राणी या जंगलामध्ये भेटतात। इथून उदगीरी अजून 6 किलोमीटर आहे। या घनदाट जंगलामधून आम्ही प्रवास करत आहे। समोर बघू शकता बोर्ड लावलेला आहे की या जंगलामध्ये वन्य प्राणी आहेत, त्यामुळे कुठेही थांबू नका। तुम्ही उदगीरीला आला तर या जंगलामध्ये थांबू नका। फोटो काढण्यासाठी जर तुम्ही थांबला तर वन्य प्राणी कधी येऊ शकतात, म्हणून गाडी हळूहळू चालवत या सुंदर अशा जंगलाचा नजारा बघा, पण गाडी कुठेही थांबवू नका। वन्य प्राणी कधीही हमला करू शकतात। बघा किती सुंदर आणि हिरवेगार जंगल आहे। या जंगलामधून प्रवास करताना खूप मजा येते। उदगीरीला जाताना वाटेमध्ये घनदाट जंगल लागते। या घनदाट जंगलामध्ये मी थांबलेलो आहे। मागे बोर्ड लावलेले आहेत की जंगलामध्ये गाडी थांबवू नका। तरी सुद्धा मी रिस्क घेऊन गाडी थांबवली, कारण हे जंगल मला बघायचं होतं आणि तुम्हाला देखील दाखवायचं होतं। पण मित्रांनो, तुम्ही उदगीरीला आला तर या जंगलामध्ये कधी थांबवून फोटो काढत बसू नका, कारण या जंगलामध्ये अनेक प्रकारचे वन्य प्राणी आहेत। पण मी रिस्क घेऊन थांबलो आहे। हे घनदाट जंगल आहे आणि या घनदाट जंगलामधून हा रोड गेलेला आहे। बघू शकता सुंदर असे जंगल किती घनदाट आहे। बघा माझ्या मागे हे घनदाट जंगल आहे आणि या घनदाट जंगलामधून हा रोड गेलेला आहे। मी मागे गाडी थांबवलेली आहे। बघा किती घनदाट जंगल आहे। या जंगलामध्ये विविध प्रकारचे वन्य प्राणी आहेत। तरी सुद्धा मी थोडा वेळ इथं थांबलेलो आहे। थांबणे योग्य नाही, कारण वन्य प्राणी कधीही येऊ शकतात। तरी सुद्धा मी रिस्क घेऊन थांबलो आणि तुम्हाला दाखवले हे जंगल। आम्ही आता उदगीरी देवस्थानजवळ पोहोचलेलो आहे। आतमध्ये जाऊन देवीचे दर्शन घेणार आहे। तुम्हाला देखील उदगीरी देवस्थान दाखवणार आहे। ओम नमः शिवाय। उदगीरी देवीच्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। समोर काळामा देवी, सरस्वती देवी आणि महालक्ष्मी देवीच्या मूर्त्या आहेत। मी दर्शन घेतले आहे, तुम्ही पण दर्शन घ्या। उदगीरीजवळ गुरववाडी एक गाव आहे। त्या गावाजवळ गुरववाडी कडा आहे। तो कडा बघण्यासाठी आता आम्ही एका ओढ्यामध्ये आलेलो आहे आणि ओढ्याच्या सहारे त्या कड्यामध्ये जाणार आहे। तर चला गुरववाडी कडा बघूया कसा आहे आणि त्या कड्यापर्यंत जाणारा रोड कसा आहे, त्या कड्यामध्ये उतरता येते की नाही ते जवळ जाऊन बघूया। गुरववाडी गावामधून खाली येऊन आम्ही ह्या ओढ्यामध्ये प्रवेश केला आणि समोर तुम्हाला हा ॲडव्हेंचरने भरलेला ओढा दिसत असेल। या ओढ्यामध्ये खूप मोठमोठे दगड आहेत। या दगडामधून चालत चालत आम्हाला पुढे जायचं आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवायचं आहे गुरववाडी कडा। तर मित्रांनो,
आता ह्या दगडावरून वरती चढावे लागणार आहे. बघा आता ह्या दगडावर मी चढलेलो आहे. दगड खूप मोठे आहेत आणि या मोठ्या दगडावरून आता मी वरती आलेलो आहे. कारण इथला रोड खूप ॲडव्हेंचर आहे. तरी सुद्धा या ॲडव्हेंचरने भरलेल्या रोडमध्ये आम्ही प्रवास करत आहे. बघा हा ओढा कसा दिसतोय बघा. हा डेंजर असा ओढा आणि ह्या ओढ्यामध्ये दगडच दगड आहेत. पाणी पण आहे पण पाणी दिसत नाही, फक्त दगडच दिसत आहेत. हे खूप मोठे दगड आणि या दगडामधून आम्ही निघालेलो आहे. ॲडव्हेंचरने भरलेल्या रोडमध्ये चालताना खूप मजा येते, पण काळजीपूर्वक चालावे लागते. पाय घसरला तर या दगडावरून डायरेक्ट खाली पडणार. बघा मित्रांनो, या सुंदर निसर्गामधून आम्ही चालत आहे आणि हे मोठमोठे दगड निसर्गाची देण आहे. निसर्गाने हे दगड बनवलेले आहेत आणि या सुंदर निसर्गामध्ये आल्यानंतर लय भारी वाटतं मित्रांनो. मी आणि माझा भाचा दोघे जण ह्या ओढ्यामधून आता पुढे निघालेलो आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे गुरववाडी कडा. तुम्ही बघू शकता आमची कपडे घामाने भिजलेले आहेत, कारण ओढ्यामधून चालताना खूप त्रास झाला. कारण खूप मोठमोठे दगड होते आणि दगडावर पाय दिला की पाय घसरायचा आणि दगड खूप मोठे असल्यामुळे त्यांना पकडून आम्ही वरती चढलो आणि ह्या ओढ्यामधून आता खाली आलेलो आहे. आणखी पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे गुरववाडी कडा आणि तिथला निसर्ग. तर चला पुढे जाऊन बघूया हा कडा कसा आहे. या ओढ्यामध्ये किती मोठमोठे दगड आहेत बघा. हे काळेकीट दगड खूप मोठे आहेत आणि ह्या ओढ्यामधून पाणी वाहत आहे. या पाण्याचा खळखळाट आवाज आणि सुंदर असा ओढा किती सुंदर आहे बघा. कड्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला या ॲडव्हेंचरने भरलेल्या रोडमधून आणखी पुढे जावे लागणार आहे. पुढे गेल्यानंतर गुरववाडी कडा लागतो. त्या कड्यामध्ये आम्ही जाणार आहे. खाली जाण्यासाठी रस्ता नाही. त्या गावातील माणसे म्हणाली तुम्ही हा कडा वरूनच बघू शकता, खाली जाण्यासाठी रस्ता नाही. पण ते म्हणाले की तुम्ही काळजीपूर्वक कड्याजवळ जावा, कारण खाली खोल दरी आहे आणि ह्या दरीमध्ये पाय घसरू शकतो. म्हणून आम्ही हा कडा बघण्यासाठी पुढे आलेलो आहे आणि मी आणि माझा भाचा दोघे जण ह्या डेंजर रोडमधून ह्या काळ्या मोठमोठ्या दगडामधून पुढे निघालेलो आहे. असेच आम्ही पुढे जाणार आणि गुरववाडी कडा तुम्हाला दाखवणार आहे. या ओढ्यामधून आम्ही खाली उतरत कड्याच्या लास्ट पॉइंटवर आलो. बघा हे वाहणारे पाणी आणि पाण्याचा आवाज किती मंजूळ आहे बघा. पाणी एकदम स्वच्छ आहे आणि या दगडामध्ये निसर्गाने छोटे छोटे कुंड बनवलेले आहेत. हा एक कुंड आहे, इथे एक छोटासा आहे, त्या छोट्याशा कुंडामध्ये पाणी आहे आणि इथे एक मोठा कुंड आहे, तो देखील तुम्हाला दाखवतो. बघा हा एक कुंड आहे, हा दगडामध्ये निसर्गाने बनवलेला कुंड आहे आणि इथून खाली गेल्यानंतर कडा तयार होतो आणि ह्या कड्यामध्ये हे पाणी पडते आणि छोटासा धबधबा तयार होतो. मी आणि माझा भाचा सिद्धेश त्या पाठीमागून ओढ्यातून खाली उतरत त्या कड्याच्या लास्ट पॉइंटवर आलो. आम्ही ज्या ठिकाणी उभे आहे तिथून पुढे खाली जाण्यासाठी रस्ता नाही, खाली खोल दरी आहे. बघा माझ्या मागे खोल दरी आहे आणि इथला निसर्ग बघा, घनदाट जंगल बघा. खाली जाण्यासाठी रस्ता असता तर खाली जाऊन हा छोटासा धबधबा आणि हा डेंजर असा कडा तुम्हाला दाखवला असता. पण मित्रांनो मी रिक्स घेऊन आणखी पुढे जाणार आहे आणि एका दगडावर उभा राहून एका झाडाला पकडून हा संपूर्ण कडा तुम्हाला दाखवणार आहे. हा ॲडव्हेंचरने भरलेला रोड, हा कडा तुम्हाला दाखवणार आहे. तर चला
आणखी जवळ जाऊन हा कडा बघूया. सिद्धेशला इथे थांबवला आणि इथून मी हळूच खाली खाली आलो. त्या दगडांना पकडून मी खाली खाली आलो. तुम्ही बघू शकता हे वाहणारे पाणी, या ओढ्याचे पाणी असे वाहत वाहत या कड्यामध्ये पडते आणि या वाहणाऱ्या पाण्यापासून हा सुंदर असा धबधबा तयार होतो. बघा हे पाणी इथे एकत्रित होते आणि असे या कड्यामध्ये जातं. बघा पुढे घनदाट जंगल आहे आणि समोर सह्याद्री पर्वत रांगा आहे. खाली जाण्यासाठी रस्ता नाही. जर रस्ता असता तर मी तुम्हाला खाली जाऊन हा कडा दाखवला असता आणि या कड्यामध्ये पडणारा हा धबधबा दाखवला असता. पण मित्रांनो खाली जाण्यासाठी रस्ता नाही आणि तुम्हाला दाखवतो मी कुठे उभा आहे. बघा हा आहे कडा आणि कडाच्या लास्ट पॉइंट वरती मी उभा आहे. बघा त्या दगडावरती मी उभा आहे आणि इथून डायरेक्ट खोल दरी आहे. एवढी मोठी रिस्क घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण ॲडव्हेंचरने भरलेल्या रोडमध्ये फिरायला खूप मजा येते. तर मित्रांनो तिथला निसर्ग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की मला सांगा. आम्ही उदगिरीवर आलो. उदगिरी मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले आणि मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर एक गुरववाडी गाव आहे. त्या गावाजवळ एक कडा आहे. तो कडा बघण्यासाठी आम्ही त्या गावामध्ये गेलो आणि माणसाने विचारले कड्यामध्ये कुठून जायचं. तर माणसं म्हणाली कड्यामध्ये जाण्यासाठी रोड नाही. मग आम्ही म्हटलं कसं जायचं. तर माणसे म्हणाली त्या ओढ्याच्या सहारे तुम्हाला खाली खाली जावं लागेल. पण ओढ्यामध्ये खूप मोठमोठी दगड आहेत आणि अडचण आहे. तरी सुद्धा आम्ही त्या ओढ्यामध्ये आलो. ओढ्यामध्ये आल्यानंतर बघितलं खूप मोठमोठी दगड होती. त्या दगडावरून खाली उतरत उतरत आम्ही कड्याच्या लास्ट पॉइंटवर आलो आणि मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे एक छोटासा दगड आहे. त्या दगडावर मी बसलेलो आहे आणि माझ्या मागे झाड आहे. त्या झाडाची फांदी पकडून मी तुम्हाला संपूर्ण कडा दाखवला कारण मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे तिथून पुढे रोड नाही. बघा डायरेक्ट खोल दरी आहे आणि या दरीच्या लास्ट पॉइंटवर मी बसलेलो आहे. बघू शकता त्या दरीच्या लास्ट पॉइंटवर मी बसलेलो आहे आणि इथे बसून तुम्हाला हा मी कडा दाखवला. मी रिक्स घेतली आणि रिक्स घेऊन इथं खाली आलो. माझा भाचा वरती बसलेला आहे. बघा त्याला तिथं थांबवला कारण तो अजून छोटा आहे. ते खाली आला पाय वगैरे घसरला तर अडचण होऊ शकते म्हणून त्याला तिथंच बसवला. तो म्हणत होता मामा खाली जाऊ नका खाली खूप डेंजर आहे. तरी सुद्धा म्हटलं यार एवढ्या दूर आलोय तर खाली जाऊन बघूया कसा आहे. म्हणून मी या दगडावर आलो आणि या झाडाला पकडले आणि इथून तुम्हाला हा संपूर्ण कडा दाखवला. बघा किती डेंजर असा हा कडा आहे आणि कड्याच्या लास्ट पॉइंट वर मी उभा आहे आणि खाली खोल दरी आहे आणि या दरीमध्ये हे पाणी जात आहे. बघा तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवलेला गुरववाडी कडा, इथला ॲडव्हेंचरने भरलेला रोड आणि इथला निसर्ग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.